तुम्ही देखील कार वापरता तर या चुका टाळा, अन्यथा तुमचा जीव तुम्हाला गमवावा लागेल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण काही छोट्या मोठ्या चुका बघणार आहोत. या चुकांमुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो. तर आपण आपली पहिली चूक बघू आणि तुम्ही पण या चुका टाळा आणि सावध राहा, सेफ राहा. ही चूक जी बरेचसे लोक करतात की अशा पाणी बॉटल्स गाडीमध्ये ठेवतात आणि या पाणी बॉटल्स गाडीमध्ये ठेवल्यामुळे इथे तुम्ही जे भिंग असतं त्या भिंगाने सूर्यप्रकाशाने इथे एक बिंदू तयार होतो. तो बिंदू गरम होऊन तुमचे जे लेदर सीट असतात ते पेटू शकतात आणि तुम्ही बरेचसे इन्सिडेंट्स बघितले असतील की गाड्या पेट घेतात उन्हामध्ये. तर या पाणी बॉटल्समध्ये मुळेच ह्या घटना घडतात. तर तुम्ही देखील असे कुठे पण पाणी बॉटल्स ठेवणे बंद करा. तुम्हाला कंपनीने जिथे जागा दिलेली असेल तिथेच तुम्ही पाणी बॉटल प्रॉपरली ठेवा. दुसरी जी चूक आहे ती म्हणजे ह्या पाणी बॉटल्समुळेच ही होते. तुम्ही अशा पाणी बॉटल जेव्हा ज्या स्लॉट दिलेल्या आहे त्यामध्ये ठेवत नाही तर या पाणी बॉटल स्लाईड होऊन तुमच्या ब्रेक पेडल खाली जाऊ शकतात. आणि यानंतर तुम्हाला मी करूनच दाखवतो. तुम्ही जेव्हा आपण पाय ठेवता तेव्हा तुम्ही पाणी बॉटल खाली आल्यामुळे तुम्ही ब्रेक प्रेस करू शकत नाही. ब्रेक प्रेस जर झाला नाही तर तुमच्या गाडीचे ब्रेक लागणार नाहीत आणि तुमची देखील जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देखील या पाणी बॉटल्स अशा इकडे तिकडे फेकू देऊ नका. प्रॉपर जिथे जागा दिलेली आहे तिथेच तुम्ही पाणी बॉटल ठेवा आणि सेफ राहा. जी चूक आहे ती म्हणजे तुम्ही बोनट ओपन करता. काही इंजिनमध्ये बिघाड जर झालेला असेल त्यासाठी तुम्ही बोनेट ओपन करता, पण ते बोनेट ओपन केल्याच्या नंतर तुम्ही त्याला हलकंसं प्रेस करता आणि ते पूर्णपणे बंद होत नाही, थोडंसं लॉक होतं. तुम्ही खालून त्याला जर वर ओढलं तुम्हाला वाटेल ते बंद झालेलं आहे, पण ते बंद झालेलं नसतं ॲक्च्युली. मी जेव्हा गाडी स्पीडमध्ये चालवता त्यावेळेस ते बोनेट समोरून विंडस्क्रीनवरती समोरून आदळू शकतं, त्यामुळे देखील अपघात होऊ शकतो. तर तुम्ही देखील बोनेट थोडंसं प्रेस करा आणि त्याला पूर्णपणे लॉक करा, म्हणजे तुम्हाला देखील अपघात टाळता येईल. एक चूक जी बरेचसे लोक करतात जे CNG गाड्या वापरतात. तुम्ही घाईगडबडीमध्ये CNG पंपवर CNG भरता, त्यानंतर जी CNG ची कॅप दिलेली असते ती कॅप तुम्ही लावत नाही किंवा तो CNG भरणार आहे तो देखील ती कॅप लावत नाही. तर तुम्ही त्या कॅप लावण्याकडे लक्ष द्या आणि ते कॅप जरूर लावा. तर तुमचा CNG त्या कॅप थ्रू जर लीक झाला तरी देखील अपघात होऊ शकतो. याची काळजी देखील तुम्ही घ्या. जी चूक आहे ती म्हणजे आता गाडी तुम्ही बघू शकता, गाडी चालू आहे. तर गाडी चालू आहे पण आता मी बरेचसे किलोमीटर्स गाडी चालवून आलेलो आहे. तर गाडी लगेच बंद करायची नाही. गाडी थोड्या वेळती तिला शांत एका जागेवरती थोडीशी कूल होऊन द्यायची. आता तुम्ही म्हणता गाडी तर चालू आहे, कूल गाडी कशी होईल? पण गाडी कूल अशी होते, जे सर्क्युलेशन आहे एअरचं, बाकीचं कूलंटचं, वॉटरचं, ते सर्व इंजिनमध्ये चालू असतं. त्यामुळे तुमची गाडी एका जागेवर उभी राहिली आणि चालू असल्या तरी देखील कूल होत राहते. तुम्ही आल्याच्या नंतर गाडी जर डायरेक्ट बंद केली, हा प्रॉब्लेम सहसा होत नाही. पण जर जास्त उन्हाळा असेल किंवा जास्त गरमी असेल त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुम्ही जास्त रन करून आल्याच्या नंतर गाडी बंद केली तर तुमची गाडी पेट घेऊ शकते, कारण की जेवढे पण गॅसेस आहेत तेवढे पण गॅसेस इंजिनमधून बाहेर निघायचा प्रयत्न करतात. तर ही चूक देखील तुम्ही टाळा. चूक आहे ती बरेचसे लोक करतात म्हणजे करतातच. आता हे जे AC चं बटन आहे हे चालू आहे. सपोज मी आता गाडी चालू केली आहे, गाडी चालू केली मी आणि मी गाडीचा AC ॲटोवरती आता सेट केला, गाडीचा AC चालू झालेला आहे. तर मी गाडी बंद केली, या स्थितीमध्ये मी गाडी बंद केली. त्यानंतर मी जेव्हा परत पुन्हा गाडी चालू करणार आहे त्यावेळेस देखील AC डायरेक्टली चालू होणार आहे. तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, हे ऑफचं बटन आहे, ते AC ऑफ करायचं आहे आणि त्यानंतरच परत गाडी चालू करायची आहे. म्हणजे तुमच्या गाडीच्या बॅटरीवरती तुम्हाला ताण पडणार नाही. ताण याच्यामुळे पडतो की जे कंप्रेसर आहे ते कंप्रेसर पण चालू करायचं आहे बॅटरीला, त्याच्यानंतर तुमचं इंजिन देखील चालू करायचं आहे. त्यामुळे बॅटरीवरती ताण पडतो, तुमची बॅटरी ड्रेन होऊ शकते. याची पण तुम्ही काळजी घ्या. पुढील जी चूक आहे ती एकदम प्राणघातक देखील ठरू शकते, कारण की ही चूक बरेचसे नवीन ड्रायव्हर करतात. जे जुने आहे त्यांना माहीत असतं थोड्या वेळानंतर ही चूक करायची नाही. तर ही चूक म्हणजे तुम्ही ही जी इंटरनल आतमधली हवा आतमध्येच कॅबिनमध्ये फिरत असते आणि याच्यामुळे होतं काय, तुम्ही जेव्हा श्वास सोडता तर कार्बन डायऑक्साईड केबिनमध्ये जास्त तयार व्हायला लागतो. तुम्हाला असं मळमळ होण्यासारखं होतं, श्वास घ्या चांगल्या पद्धतीने घेता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला झोप देखील येऊ शकते. तर तुम्ही ठेवा, असं नाही की इंटरनल हवा तुम्ही ठेवू नका, ठेवा. पण तुम्हाला ज्यावेळेस थोडंसं असं दम लागायला लागेल त्यावेळेस तुम्ही
बाहेरून हवा घेऊ शकता. याच्यामुळे होतं काय, याच्यामुळे तुम्हाला थोडंसं फ्रेश पण वाटतं आणि तुम्ही गाडी देखील चालू शकता. आपल्या गाडीमध्ये आतमध्ये केबिन फिल्टर असतं, त्याच्यामुळे धूळ वगैरे काय आतमध्ये जास्त येत नाही. थोडासा दुर्गंध वगैरे येऊ शकतो, त्यावेळेस तुम्ही इंटरनल मोड स्विच करू शकता. पण ह्या चुका देखील तुम्ही टाळाच. ती चूक आहे ती म्हणजे तुम्ही जर हायवेवरती कुठे तुमचे टायर पंक्चर झाला, टायर फुटला वगैरे सर्व काही गोष्टी जर झाल्या, तर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट कोणती चेक करणार? स्टेपनी. ओके, स्टेपनीमध्ये हवा पण आहे, सर्व आहे स्टेपनीमध्ये. पण जर तुमच्या गाडीमध्ये जॅकच नसेल तर, बरं जॅक पण आहे, तर तुमच्याकडे जॅक जो फिरवायला जो नट लागतो त्या प्रकारे तो जर नसेल तर तुम्ही काय कराल? त्यासाठी तुम्ही गाडीमधले जी स्टेपनी आहे तिची हवा पण चेक करा. त्यानंतर तो जॅक आहे का नाही तो पण चेक करा. त्याच्यानंतर तो टूल पण आहे का नाही ते चेक करता. आणि सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही एक टायर इन्फ्लेटर तुम्ही गाडीत ठेवाच आणि डॅश कॅम देखील लावा, म्हणजे तुम्ही सेफ राहाल आणि दुसरे लोक पण रस्त्यावर सेफ राहतील. तर या गोष्टीचं देखील तुम्ही लक्ष द्या. बरेचसे लोक या गोष्टीकडे दुर्लक्षच करतात. तर मी ही वस्तू तुम्हाला चांगल्या प्रकारे आज समजून सांगणार आहे, ती म्हणजे हे हेडलाईट लेवलर. हेडलाईट लेवलरचं काम काय असतं हे बऱ्याचशा माहीत नाही. हेडलाईट लेवलरचं हे काम असते की तुम्ही गाडीमध्ये किती लोड ठेवताय आणि त्याच्यानुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं असते. हे जर तुम्ही ॲडजस्ट केलं नाही, त्यामुळे देखील अपघात होऊ शकता. तुम्हाला समोरचं दिसत नाही, तर त्याचं असं असतंय की तुम्ही गाडीमध्ये जेव्हा डिक्कीमध्ये मागे लोड टाकता तेव्हा तुमची गाडी समोरून अशी उंच होते. समोरून उंच झाल्यामुळे तुमची हेडलाईट अशी वरती जातात. हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमची हेडलाईटची लेवल थोडी खाली करा. जरी तुमची गाडी अशी उंच झाली असेल तरी सरळच तुमचा हेडलाईट पडणार आहे. आणि सपोज जर तुमच्या गाडीच्या डिक्कीत वगैरे काही सामान नसेल, तुम्ही फ्रंट सीटवरती 2 पॅसेंजर बसल्या, तर गाडी थोडीशी ना तुमची अशी खाली झुकते, तेव्हा तुमचा हेडलाईट असा खाली पडतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या हेडलाईट लेवलरला थोडंसं वर करा. वर केल्याने काय होतं, तुमचा हेडलाईट थोडा वर होतो आणि त्यामुळे अपघात देखील टळू शकतो. तर या गोष्टीकडे देखील लक्ष देणं महत्त्वाचं आहे. स्टेपनीचा तर विषय बोललोच आहे, पण जे नट्स असतात टायरचे ते देखील तुम्ही चेक करा, ते ढिल्ले वगैरे काही झालेले तर नाही. आणि तुम्हाला जर कुठे रॉंग रूटला जर जायचं असेल तर इंजिन एकदा चालू करा, त्यानंतर त्याला 10 मिनिटं थोडंसं गरम होऊ द्या, म्हणजे तुमचा फ्यूल सप्लाय वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत पडतील. आणि बेल्ट वगैरेचा जर आवाज येत असेल तर त्या बेल्टच्या आवाजाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. बेल्ट तुम्हाला कुठेही धोका देऊ शकतो. आणि तुमची गाडी अशीच नीट ठेवा. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो होता, तो मुद्दा म्हणजे तुमच्या गाडीमध्ये जर तुम्ही काही वस्तू जर खात असाल, खाद्यपदार्थ जर तुम्ही खात असाल, तर त्याचे जे कण, थोडेफार जे कण असतात ते गाडीमध्ये जरी पडलेले असले तरी ते नंतर तुम्ही स्वच्छ करून घ्या. याचं मेन कारण म्हणजे तुमच्या गाडीमध्ये उंदीर येऊ शकतो आणि तुम्हाला तर माहिती, उंदीर जर आला तर तो तुमचं 1-2 रुपयाचं नाही तर 1-2 लाखाचं नुकसान करणार आहे तुमच्या गाडीचं, आणि तुमचा खिसा देखील रिकामाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही गाडीमध्ये खाद्यपदार्थ खात असाल तर या गोष्टीची पूर्णपणे काळजी घ्या. आणि मी कालच एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर होता, म्हणजे कॅब ड्रायव्हर होता, त्याने देखील सांगितलं होतं त्याच्या गाडीमध्ये ढेकून झालेली होती. कोणीतरी पॅसेंजर आला असेल, कुठून तरी तो ढेकून त्याच्या गाडीमध्ये आला आणि पूर्ण गाडीमध्ये ढेकून झाली होती. तर या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्या. गाडी स्वच्छ ठेवत जा आतमधून. गाडी स्वच्छ ठेवल्यामुळे गाडीमध्ये असे काही घटक तयार होत नाहीत आणि त्यामुळे तुमची गाडी देखील चांगली राहते आणि तुमच्या देखील आरोग्याला काही धोका राहत नाही यामुळे. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला हा व्हिडिओ? मी माझ्या भाषेत सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेलाच आहे. आपलं पण चॅनल नवीन आहे तर DDIS मराठीला सबस्क्राईब करा. आपण कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय, पण आपले मराठी लोक या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. तर तुम्ही या चॅनलला हा पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेलच तर सबस्क्राईबच करून जा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपले जुने व्हिडिओ देखील बघा, म्हणजे आपल्याला थोडासा सपोर्ट होईल. तर धन्यवाद.